नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत तिळाचे महत्त्व आणि पिता पुत्र शनी सूर्याची कथा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। मकर संक्रांतीच्या दिवशी ही कथा ऐकल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी, कष्ट, त्रास दूर होतात, म्हणून ही कथा अवश्य ऐकली पाहिजे। भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्त्व आहे। मकर संक्रांतीत तिळाचे जास्त महत्त्व आहे। संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळाला प्राधान्य दिले जाते। या तिळाला का महत्त्व आले हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर जाणून घेऊया। शास्त्रानुसार शनिदेव हे त्यांच्या पिता म्हणजे सूर्यदेवाला अजिबात आवडत नसे। सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विरक्त केले, त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढले। छाया देवीने सूर्यदेवाला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला। या शापामुळे सूर्यदेव कुष्ठरोगी झाला। वडिलांना या त्रासात बघून यमराज म्हणजे सूर्यदेवाचे दुसरी पत्नी संध्या यांचे पुत्र होय, यांनी तपश्चर्या केली। त्या तपश्चर्येने सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले। सूर्यदेवांना शनिदेवाचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला। सूर्यदेवाने त्या दोघांचे घर, कुंभ ही शनीची राशी आहे, ते जाळून टाकले। त्यामुळे त्या दोघांना खूप त्रास सहन करावा लागला। यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले। त्यांनी आपल्या आईला समजावले, त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटण्यास तयार झाले। त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांच्या घरी गेले। कुंभला पेटवल्यावर फक्त काळ्या तिळांना सोडून सर्व काही जळाले होते। या काळात तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलाची पूजा केली, म्हणजे सूर्यदेवाची पूजा केली। त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर म्हणजे मकर राशी दिली। त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास त्यांचे घर आणि आनंदाची प्राप्ती झाली। त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यांना तीळ अर्पण केले जाते। तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीच आवडती गोष्ट आहे। मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात। असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व खूप जास्त आहे। सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली जाते। तर मंडळी, ही सूर्यदेवाची आणि शनीची कथा तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।